नमस्कार सखी सोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत। आजच्या या व्हिडिओमध्ये शारदीय नवरात्रीचे 9 रंग आणि त्याचे महत्त्व आपण पाहणार आहोत। याआधी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि स्वामी भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम दुर्गाय नमः लिहायला विसरू नका। हिंदू धर्मात नवरात्रीला खूप महत्त्व आहे। यावर्षी नवरात्र ही 3 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे। या नवरात्रीमध्ये भक्त दररोज दुर्गेच्या 9 रूपांची पूजा करतात। देवीची 9 रूप 9 रंगाचं प्रतिनिधित्व करतात। चला तर पाहूया कोणत्या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे घालावेत। 3 ऑक्टोबर 2024 रोजी घटस्थापना उत्सवाला सुरुवात होणार आहे। तर शनिवार 12 ऑक्टोबर 2024 रोजी विजयादशमी आहे। या दिवशी दसरा साजरा केला जाणार आहे। नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये दररोज वेगवेगळे रंग जोडले जातात। या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये दररोज देवीला वेगवेगळे रंग परिधान केले जातात। नवरात्रीत कलश स्थापनेचा शुभ मुहूर्त 3 ऑक्टोबरला सकाळी 6:15 सुरू होणार आहे। तो 7:22 असणार आहे। घटस्थापनेसाठी मुहूर्त हा सकाळी 11:46 ते दुपारी 12:33 आहे। चला तर मग पाहूया नवरात्रीचे कोणते 9 रंग आहेत। पहिला दिवस 3 ऑक्टोबर गुरुवार, रंग पिवळा। पिवळा रंग उष्णतेचे प्रतीक आहे जो दिवसभर व्यक्तीला प्रसन्न ठेवतो। दुसरा दिवस 4 ऑक्टोबर शुक्रवार, हिरवा रंग। हिरवा रंग हा निसर्गाचं प्रतीक आहे। हा रंग जीवनातील नवीन सुरुवात देखील दर्शवतो। दिवस तिसरा 5 ऑक्टोबर शनिवार, राखाडी रंग। राखाडी रंग संतुलित विचारसरणीचं प्रतीक आहे आणि व्यक्तीला साधे होण्यासाठी प्रेरित करतो। दिवस चौथा 6 ऑक्टोबर रविवार, रंग केशरी। केशरी रंग सकारात्मक ऊर्जेने मूर्त आहे आणि मनाला उत्साही ठेवतो। दिवस पाचवा 7 ऑक्टोबर सोमवार, पांढरा रंग। पांढरा रंग शुद्धता आणि साधेपणाचा समानार्थी आहे। पांढरा रंग शांतता आणि सुरक्षिततेची भावना देतो। दिवस सहावा 8 ऑक्टोबर मंगळवार, रंग लाल। लाल रंग हा दुर्गेचा सर्वात आवडता रंग मानला जातो। लाल रंग हा उत्साह आणि प्रेमाचे प्रतीक आहे। दिवस सातवा 9 ऑक्टोबर बुधवार, रंग निळा। हा रंग वापर केल्याने अतुलनीय आनंदाची अनुभूती मिळेल। हा रंग समृद्धी आणि शांतता दर्शवतो। दिवस आठवा 10 ऑक्टोबर गुरुवार, रंग गुलाबी। गुलाबी रंग हा प्रेमाची भावना आणि नम्रपणा दर्शवतो। दिवस नववा 11 ऑक्टोबर शुक्रवार, रंग जांभळा। जांभळा रंग हा महत्त्वाकांक्षा, धैर्य आणि ऊर्जेचे प्रतीक असतो। तर या 9 दिवसांमध्ये या 9 रंगांचे महत्त्व आहे। त्यामुळे या 9 दिवसांमध्ये माता दुर्गेला 9 प्रकारची 9 रंगाची वस्त्रे परिधान केली जातात। तर या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये कोणते रंग परिधान करायचे याविषयी संपूर्ण माहिती मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगितली आहे। तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।